श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळची आपली रुटीन म्हणजे सकाळची धावपळ. सकाळी आंघोळ वगैरे झालं, मुलांना टिफिन दिलं आणि मग मुलांना शाळेत सोडायला चालली. सकाळचं एकदम सुंदर वातावरण होतं. मुलं शाळेत गेल्यानंतर मी घरी आली आणि बघा कशी मस्त हिरवीगार झाडे, त्याच्यावर छान छान अशी फुलं फुललेली आहेत. मग घरी आली, सासूबाईंना नाश्ता दिला. नाश्ता दिल्यानंतर आम्हाला बाहेर एका कामासाठी जायचं होतं. मग मिस्टर आणि मी आम्ही दोघे निघालो. टू व्हीलरचा प्रवास करून आम्ही थकलो होतो. मग आम्ही एका ठिकाणी थांबलो. असं सुंदर हिरवंगार निसर्ग बघून एकदम मन प्रसन्न झाला होता. मग येताना आम्ही अशी रानभाजी म्हणजे पावसाळ्यात म्हणणार जी वर्षातून एकदाच भाजी मिळते ती आम्ही सर्वी भाजी घेतली. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती ते सगळी रानभाजी उघडून बघितली. बघा तुम्हाला दाखवते कशी रानभाजी होती. तर ह्याला म्हणतात आलीम, म्हणजे त्याला मशरूम म्हणतात, पण ही पावसाळ्यात मिळते आपल्याला. खूप छान लागते याची भाजी. आणि दुसरी भाजी आणली होती, ह्याला म्हणतात गाबोली. ह्याची भाजी ही कांद्यावर सुकी बनवायची असतात. ही पण वर्षातून एकदाच मिळते, पण नक्की ही भाजी खायची. आणि ही कंटोळी आणि बरेच साऱ्या भाज्या आणल्या होत्या. संध्याकाळी आम्ही मशरूमचीच भाजी बनवणार होतो. मग संध्याकाळचा चहा पिला आणि मग स्वयंपाकाच्या मागे लागली. स्वयंपाकाला मी मशरूमची भाजी म्हणजे आलीमची भाजी, नाचणीचे पोळे काढले. तर तुम्ही या रानभाज्या खाल्ल्या आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्या.